डोंबिवलीला चाकणला गेले, असं नसतं ते. ठाकरे यांनी मनसे कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र असताना एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय काय घेतला आपण? जे 50 BJPचे नगरसेवक आलेले आहेत, 53 एकनाथ शिंदे यांचे आलेले आहेत, तर ह्याच्यात कुठे त्यांचा जर त्यांना एका हाती सत्ता बसवायची असेल, गणित बसत नाही. जो अंबरनाथला प्रकार घडला म्हणजे नगराध्यक्ष भाजपचा आणि खालच्या समित्या सगळ्या शिवसेनेच्या, तुम्ही पाहिलं असेल काँग्रेससोबत भाजप तिथे गेली. आमची कल्याण डोंबिवलीचं नाव एवढं बदनाम झालेलं आहे या बाबतीत, बिनविरोधमध्ये किंवा या बाबतीत. अजून पुढची 5 वर्ष त्या लोकांना याच्यातच ढकलायचं का? कोणी इनिशिएटिव्ह घेऊन हे प्रकार थांबवायचे नाहीत का? आम्ही मनावर दगड ठेवून बोला किंवा वाईटपणा येईल किंवा लोकांना काय वाटेल याचा काही विचार न करता एक स्टेबल इथलं वातावरण राहावं, स्थिर वातावरण राहावं, या अनुषंगाने हा घेतलेला निर्णय आहे. दुसरी गोष्ट, पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, त्यामुळे नगरविकास खात्याकडनं काय पैसे येतील, माझे नगरसेवक निवडून आलेले त्यांची काय कामं करता येतील, या अनुषंगाने घेतलेलं आहे. आता आपण एकत्र आला तर काय वाटतं कुठल्या पक्षाचा महापौर होईल मग? आता आमची काही महापौरची डिमांड नाही आहे, पण जो होईल तो चांगला व्हावा, त्यांनी लोकांची चांगली कामं करावी, सर्वस्वी त्या 2 पक्षांचा विषय. त्याच्यात आम्ही एवढा महापौरच्या याच्यात आम्ही एवढं लक्ष पण देणार नाही, कारण आमची संख्या पण खूप कमी आहे. पण तो जो कोणी महापौर असेल, जी काय सत्ता बसेल, त्याच्यात सत्तेत राहून सुद्धा आमचा एक अजेंडा असेल, आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल, तो घेऊन आम्ही चालणार आहोत. कुठे चुकीचा होणार असेल तो विरोधाला विरोध करणार तिथे आम्ही. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते की राजू पाटील यांचं असं म्हणणं आहे की आमची महापौर पदासाठी डिमांड नाही, आमच्याकडे तेवढं पुरेसं संख्याबळ नाही, मात्र जिकडे विरोध होत असेल तिकडे आम्ही आवाज नक्कीच उचलणार, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर.